नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.3 यातील पहिला प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे। इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स, हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय रॅशनलायझेशन मेथड। पहा, रॅशनलायझेशन मेथड म्हणजे काय आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये सर्व पाहिलेलं आहे। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे। हे लिमिट फाइंड आउट करण्यासाठी येथे रॅशनलायझेशन मेथड अप्लाय करायची आहे। पहा, रॅशनलायझेशन न्यूमरेटरचं पण करायचं आहे आणि डिनोमिनेटरचं पण करायचं आहे। कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करणार आपण। न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर रूट आहेत आणि डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट आहेत, ते कॅन्सल करण्यासाठी आपण दोघांचंही रॅशनलायझेशन करणार आहोत। पहा, सोल्युशन प्रथम काय करणार, हा प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घेणार, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a। पहा, स्क्वेअर रूटमध्ये a + 2x मायनस रूट 3x अपॉन हे प्रॉब्लेम ॲज इट इज मायनस 2 रूट x। पहा, न्यूमरेटरचा कॉन्जुगेट काय होईल, येथे मायनस आहे, प्लस घेणार आपण आणि टर्म याच घेणार, त्याने मल्टिप्लाय करणार आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, म्हणजे a + 2x मायनस ऐवजी प्लस घेणार आपण। येथे जर प्लस असेल तर आपण मायनस घेतला असता, येथे मायनस आहे म्हणजे आपण प्लस घेणार, याचं अपोजिट साईन, आणि रूट 3x येथे पण आपण मल्टिप्लाय करणार न्यूमरेटर। पहा, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण सेम टर्मने मल्टिप्लाय केलेलं आहे। आता पुन्हा आपण मल्टिप्लाय करणार। पहा, न्यूमरेटरची कॉन्जुगेट पेअर घेऊन आपण मल्टिप्लाय केलेला आहे, त्याप्रमाणे आता हा जो डिनोमिनेटर आहे याची कॉन्जुगेट पेअर घेऊ आणि त्याने मल्टिप्लाय करू। येथे मायनस आहे म्हणजे प्लस घेणार आपण, एकाच वेळी दोघांनी आपण मल्टिप्लाय करू। 3a + x आणि येथे मायनस असल्यामुळे प्लस घेणार आपण 2 रूट x, हे ॲज इट इज सेम। इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a। पहा, वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। पहा, या दोन टर्म सारखेच आहेत, फक्त साईन अपोजिट आहे, येथे मायनस येथे प्लस, बरोबर आहे। सपोज हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे, दोन ब्रॅकेट सारखेच आहेत, टर्म सारखे आहेत, पण साईन अपोजिट आहेत। म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, a² - b² असेल तर आपण काय लिहितो, a + b एका ब्रॅकेटमध्ये a - b, बरोबर आहे। म्हणजे a + b, पहा a + b आणि a - b दोन ब्रॅकेट आहेत, साईन अपोजिट आहेत, बरोबर आहे। म्हणजे आपण काय लिहू शकतो, a² - b²। a² म्हणजे हा सपोज a आहे, हा पण a आहे, हा b आहे आणि हा पण b आहे, a - b a + b, म्हणजे a² - b², a² ही टर्म आणि b² ही टर्म घेणार आपण। हे आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये सर्व पाहिलेलं आहे। हा a आहे त्याचा स्क्वेअर आणि मायनस हा b आहे त्याचा स्क्वेअर, इथे ब्रॅकेट करायचा। पहा, येथे ब्रॅकेट करा, कारण दोन ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे आणि त्याला पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे या ब्रॅकेटने। 3a + x + 2 रूट x, तिघांचाही मल्टिप्लिकेशन, परंतु हा मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला सारख्या टर्म असल्यामुळे स्क्वेअर आलेले आहेत। अपॉन आता डिनोमिनेटर हा आहे, हा सपोज a आहे, हा a आहे, हा b आहे तर हा b आहे, a - b a + b म्हणजे काय होईल, a² - b², त्याप्रमाणे। आता तोच फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, a + 3a + x याचा स्क्वेअर होईल आणि मायनस 2 रूट x याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे। हा फॉर्म्युला फक्त आपण a² - b² या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे आणि येथे ब्रॅकेट करा आणि याचा मल्टिप्लिकेशन a + 2x + 3 रूट x, सॉरी रूटमध्ये 3x, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a। स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे,
स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे, हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, फक्त ही टर्म राहील a + 2x, फक्त एवढेच राहतील, हे दोन्ही साईन कॅन्सल होतील, हा मायनस ॲज इट इज आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, फक्त 3x राहतील. पहा इथे ब्रॅकेट करा आणि हा ब्रॅकेट 3a + x + 2√x अपॉन स्क्वेअर स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, म्हणजे 3a + x राहील आणि हे मायनस 2√x. पण आता येथे 2ला पण स्क्वेअर आहे, परंतु येथे 2ला स्क्वेअर रूट नाही आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर होईल, हा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर 4 होईल, येथे आपण 4 लिहिणार. पहा ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आपल्याला, 2चा स्क्वेअर 4 होईल, परंतु एक्सला स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त x राहील, म्हणजे हे काय होतील, फक्त 4x होतील. आणि इकडे हे ॲज इट इज a + 2x प्लस इक्वल टू, हे सिम्प्लिफाय करू, लिमिट x टेंड्स टू a. 2x - 3x म्हणजे -x होतील, बरोबर आहे, दोघांची सबट्रॅक्शन -x होईल आणि a म्हणजे काय होईल, a - x, हे कॅल्क्युलेशन a - x येईल आणि हे ॲज इट इज अपॉन हे कॅल्क्युलेशन 3a - 3x होतील, बरोबर आहे, या दोघांची सबट्रॅक्शन -3x होईल, x - 4x म्हणजे -3x होतील आणि हा 3a - 3x हे ब्रॅकेटमध्ये आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज a + 2x + √3x. पहा इथे आपण 3 कॉमन काढू, 3 कॉमन काढल्यामुळे येथे a - x होतील, म्हणजे हा ब्रॅकेट आपल्याला कॅन्सल होईल, म्हणजे डेनोमिनेटर 0 करणारा फॅक्टर येथे कॅन्सल होईल. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a. हे ॲज इट इज a - x रूटमध्ये 3a + x + 2√x अपॉन येथे 3 कॉमन काढू, 3 कॉमन काढल्यामुळे येथे a - x होईल, बरोबर आहे, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज. पण आता हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे, कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहायचं आपल्याला, रिझन काय लिहिणार, सिन्स x टेंड्स टू a देअरफॉर x नॉट इक्वल टू a, याचा अर्थ x नॉट इक्वल टू a, x - a नॉट इक्वल टू 0. साईन चेंज करू आपण, a - x कॅन्सल केलेला आहे, x - a नॉट इक्वल टू 0, साईन चेंज केले तर a - x लिहिता येईल आपल्याला, हे पण नॉट इक्वल टू 0. पुढे लिहिणार, पहा हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे, काय राहत आहे, लिमिट x टेंड्स टू a रूटमध्ये 3a + x आणि प्लस 2√x अपॉन 3, हा ब्रॅकेट कॅन्सल झालेला आहे, हा ब्रॅकेट राहत आहे, 3 मल्टिप्लिकेशनमध्ये a + 2x प्लस √3x. पहा इथे जर एक्सची व्हॅल्यू a पुट केली आपण तर डिनोमिनेटर आपला 0 होत नाही आहे, कारण 0 या फॅक्टरमुळे होत होता, तो फॅक्टर आपण कॅन्सल केलेला आहे. आता लिमिट घेऊ, एक्सची व्हॅल्यू a पुट करू आपण. पहा लिमिट घेतल्यानंतर हे लिहायची गरज नाही, एक्सची व्हॅल्यू a पुट करू प्लस 2a, पहा एक्स ऐवजी a पुट करायचा आहे, 3a + 2a, एक्स ऐवजी a आणि प्लस 3a, इक्वल टू 3a + a म्हणजे 4a होतील, स्क्वेअर रूटमध्ये 4a प्लस हे 2√a अपॉन
हे 3a प्लस 2a म्हणजे 3a होतील, 3a प्लस 3a इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट 2 होईल आणि रूटमध्ये ये म्हणजे 2 रूट ए असं लिहू शकतो आपण. 4 बाहेर आले तर 2 होतील प्लस 2 रूट ए अपॉन रूट 3a प्लस रूट 3a हे 2 टाइम्स आहेत, 2 टाइम्स रूट 3a हे 3 इंटू 2 टाइम्स रूट 3a इक्वल टू हे 2 टाइम्स आहेत, हे पण 2 टाइम्स आहेत, 2 टाइम्स रूट ए 2 टाइम्स रूट ए म्हणजे 4 टाइम्स रूट ए होतील, 4 टाइम्स रूट ए अपॉन 3 इंटू 2 6 होतील, 6 टाइम्स रूट 3a बरोबर आहे. आता दोन्ही नंबरला 4 आणि 6ला 2ने डिवाईड करू म्हणजे हे 2 होतील आणि हे 3 होतील, 2 अपॉन 3 हे म्हणजे 2 रूट ए अपॉन 3 आणि इथे 3a. आता आपण असं लिहू शकतो हे रूटमध्ये 3a आहेत, याचा अर्थ काय होतो, रूटमध्ये 3a आहेत, याला आपण असं लिहू शकतो रूटमध्ये 3 इंटू रूटमध्ये a बरोबर आहे. जर आपण हे साईन सेपरेट केलं तर रूट 3 इंटू रूट ए असं लिहू शकतो आपण. म्हणजे हा जो रूट ए आहे हा कॅन्सल करता येईल आपल्याला या रूट ए बरोबर आहे. म्हणजे काय राहील, फक्त इथे रूट 3 राहतील म्हणजे हा रूट ए कॅन्सल होईल म्हणजे वर 2 राहतील आणि खाली 3 रूट 3 हे लक्षात यायला पाहिजे. रूट ए आणि हे आपण फक्त इथे ए कॅन्सल करू शकतो कारण तो स्क्वेअर रूटमध्ये आहे. हे आपलं लिमिट मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सोल्युशन. इथे डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट साईन आहे त्यामुळे आपण कॉन्जुगेट घेणार या डिनोमिनेटरचा, म्हणजे इथे मायनस असल्यामुळे प्लस घेऊन आपण मल्टिप्लाय करणार. याची आपल्याला फॅक्टर घेता येतील. x²-4 म्हणजे x + 2 x - 2 होतील बरोबर आहे. a² - b² या फॉर्म्युल्यानुसार x - 2 आणि x + 2 याप्रमाणे होतील. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 2 x² - 4 हे फॅक्टर काय होतील x + 2 आणि x - 2 x² - 4 म्हणजेच x² - 2² बरोबर आहे. a² - b² एका ब्रॅकेटमध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b म्हणजे x + 2 आणि x - 2 याप्रमाणे. याचे फॅक्टर काय आले, हे आले ते आपण लिहून घेतलेले आहेत. x + 2 - 3x - 2 कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. कॉन्जुगेट इथे मायनस असल्यामुळे प्लस घेणार आपण, टर्म याच घेणार x + 2 मायनसऐवजी प्लस, इथे मायनस आहे प्लस घेऊ आपण 3x - 2. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कॉन्जुगेट पेयर घेऊन. म्हणजे काय होईल, हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. लिमिट x टेंड्स टू 2. आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन, येथे काही स्क्वेअर होणार नाही कारण टर्म वेगवेगळ्या आहेत बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, x + 2 x - 2 रूटमध्ये x + 2 येथे ब्रॅकेट करा. येथे ब्रॅकेट करा कारण येथे 2 टर्म आहेत, मध्ये प्लस आहे. ब्रॅकेट नाही केला तर ही टर्म सेपरेट होऊन जाईल. अपॉन ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. म्हणजे हा जर ब्रॅकेट असेल आणि हा ब्रॅकेट असेल तर a - b a + b म्हणजे काय होईल, a² - b². a म्हणजे हा ब्रॅकेट सपोज x + 2 याचा स्क्वेअर होईल, मायनस b म्हणजे हा ब्रॅकेट याचा स्क्वेअर होईल.
हे सिम्प्लिफाय करू. लिमिट x टेन्स टू 2. हे असंच राहील, कारण इथे आपल्याला काहीच करता येणार नाही, असंच राहू देऊ. आपण स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त x प्लस 2 राहतील. हे मायनस 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू 3x मायनस 2. मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे हे मायनस 3x होतील आणि हे प्लस 2 होतील. बरोबर आहे. डायरेक्टली तो मायनस 3x होतील आणि हे प्लस 2 होतील. हे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. हे पण कॅल्क्युलेशन काय होईल, 2 आणि 2 4 होतील. मायनस 3x आणि x म्हणजे मायनस 2x होतील. मायनस 2x प्लस 4 होतील. बरोबर आहे. एक स्टेप आपण कमी करू म्हणजे हे डायरेक्ट लिहू आपण मायनस 2x प्लस 4. हे सर्व कॅल्क्युलेशन मायनस 2x प्लस 4 होईल. मायनस 2x प्लस 4. बरोबर आहे. मायनस 2x प्लस 4. आता इथे आपण मायनस 2 कॉमन काढू. मायनस 2 कॉमन काढल्यामुळे येथे x मायनस 2 होतील. x मायनस 2 आणि x मायनस 2 हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. हे x प्लस 2 x मायनस 2 या ब्रॅकेटमध्ये x प्लस 2 प्लस रूटमध्ये 3x मायनस 2. आपण मायनस 2 कॉमन काढू. मायनस 2 कॉमन काढल्यामुळे म्हणजे प्रत्येक टर्मला या दोन्ही टर्मला मायनस 2ने डिवाईड करू म्हणजे हे x होतील. मायनस 2ने डिवाईड केल्यामुळे हे मायनस 2 होतील. बरोबर आहे. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. बरोबर आहे. हाच फॅक्टर 0कडे जात होता. जर एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली आपण 2 मायनस 2 0. बरोबर आहे. त्यामुळे तो फॅक्टर आपण कॅन्सल केलेला आहे. आता आपण लिमिट घेऊ शकतो. कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा. सिन्स x टेन्स टू 2 देअरफॉर x नॉट इक्वल टू 2 देअरफॉर x मायनस 2 नॉट इक्वल टू 0. आता इक्वल टू लिमिट घेऊ. x प्लस 2 एक्सची व्हॅल्यू 2 पुट करू आता आणि येथे स्क्वेअर रूटमध्ये x प्लस 2 म्हणजे 2 प्लस 2 प्लस x ऐवजी 2 पुट करत आहोत. 3 इंटू 2 होतील आणि मायनस 2. बरोबर आहे. आपण हा फॅक्टर कॅन्सल झालेला आहे. फक्त मायनस 2 राहत आहेत. आपणमध्ये मायनस 2. मायनस साईन वर घेऊ शकतो आपण, कारण छेदामध्ये सहसा मायनस साईन लिहायचं नाही. डिनोमिनेटरमध्ये न्यूमरेटरमध्ये लिहायचं. हे 2 प्लस 2 4 होतील. बरोबर आहे. म्हणजे हे मायनस साईन वर घेऊ आपण. इक्वल टू मायनस 4. हे मायनस साईन वर घेतलं आपण. 2 प्लस 2 4 झाले. हे स्क्वेअर रूटमध्ये 2 प्लस 2 4 होतील. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 4 प्लस हे 6 होतील. 6 मायनस 2 म्हणजे 4. हे पण स्क्वेअर रूटमध्ये 4 होतील. आपण हे 2 इक्वल टू आता हे मायनस 4चं स्क्वेअर रूट 2 4चं स्क्वेअर रूट 2 आपण 2 मायनस 4 2 प्लस 2 4 होतील म्हणजे इंटू 4 आपण हे 2 मायनस 16 होतील. 4 इंटू 4 मायनस 16 आपण 2 16ला 2ने डिवाईड केलं 8 होतील म्हणजे मायनस 8. 2ने डिवाईड करू म्हणजे मायनस 8 होतील. लिमिट काय मिळेल आपल्याला मायनस 8. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इथे स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये पुन्हा एक स्क्वेअर रूटची टर्म आहे. एकदा आपण रॅशनलायझेशन केल्यामुळे हे साईन कॅन्सल होईल. हे मोठं साईन कॅन्सल होईल परंतु हे राहील. बरोबर आहे. नंतर आपण पुन्हा हे साईन कॅन्सल करण्यासाठी पुन्हा एकदा आपण रॅशनलायझेशन करणार आहोत म्हणजे हे दोन्ही पण साईन कॅन्सल होतील. सोडूया म्हणजे लक्षात येईल. सोल्युशन इक्वल टू लिमिट स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 2 प्लस x हे मायनस साईन रूट 3 आपण
एक्स मायनस 2. न्यूमरेटरचा कॉन्जुगेट येथे मायनस आहे, प्लस घेऊन मल्टिप्लाय करणार आपण. म्हणजे मल्टिप्लाय करणार आपण हे 1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 2 प्लस एक्स, मायनसऐवजी प्लस घेऊ आपण आणि मल्टिप्लाय करू. हे सेम ॲज इट इज. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2. हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर, बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि खाली दोघांचा मल्टिप्लिकेशन. हा मल्टिप्लिकेशन ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल 1 प्लस रूटमध्ये 2 प्लस एक्स, याचाही स्क्वेअर होईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे मायनस बी म्हणजे इथे √3 आहे, त्याचाही स्क्वेअर होईल. वरचा मल्टिप्लिकेशन केला आपण. आता खालचा मल्टिप्लिकेशन हे एक्स मायनस 2 आणि रूटमध्ये 1 प्लस 2 प्लस एक्स आणि प्लस √3 इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2. स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट साईन आहे म्हणजे हे मोठं स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, परंतु छोटं राहील, बरोबर आहे. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, काय राहील 1 प्लस 2 प्लस एक्स याप्रमाणे राहणार आहे. आणि हे मायनस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, फक्त इथे 3 राहतील. आणि आपण हे ॲज इट इज एक्स मायनस 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 2 प्लस एक्स आणि प्लस √3 इक्वल टू -3 प्लस 1 म्हणजे -2 होतील. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2 हे 2 प्लस एक्स स्क्वेअर रूटमध्ये -3 आणि प्लस 1 म्हणजे -2 होतील. आणि आपण हे ॲज इट इज एक्स मायनस 2 1 प्लस 2 प्लस एक्स आणि प्लस √3. आता येथे स्क्वेअर रूट साईन आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आपण काय करू, रॅशनलायझेशन करू. म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल म्हणजे हे स्क्वेअर रूट कॅन्सल साईन झाल्यानंतर आपल्याला हा फॅक्टर कॅन्सल करता येईल. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2. हे यानंतर लिहायचं आहे आपल्याला. आता कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करू. येथे प्लस साईन घेऊन 2 प्लस एक्स प्लस 2 अपॉन ॲज इट इज, बरोबर आहे. आता काय करू, वरचा मल्टिप्लिकेशन खालचा मल्टिप्लिकेशन. हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे. ए मायनस बी ए प्लस बी, बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 2 ए स्क्वेअर म्हणजे 2 प्लस एक्स स्क्वेअर रूटमध्ये आहेत, त्याचाही स्क्वेअर होईल, मायनस हे 2 त्याचाही स्क्वेअर होईल. वरचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण. आता खालचा मल्टिप्लिकेशन म्हणजे हा मल्टिप्लिकेशन, हा आणि हा मल्टिप्लिकेशन एक्स मायनस 2 इक्वल टू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 2 म्हणजे 2 प्लस एक्स राहतील, बरोबर आहे. आणि हे मायनस 2चा स्क्वेअर 4 होईल. येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे, येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे. 2चा स्क्वेअर तो 4 होईल म्हणजे -4 अपॉन हे ॲज इट इज. आपल्याला स्पेस कमी आहे बोर्डवर, त्यामुळे अक्षर कमी जास्त बारीक लहान मोठं होत आहे, समजून घ्या. लिमिट एक्स टेन्स टू 2
पहा 2 आणि -4 म्हणजे -2 होतील, हा x -2 होतील, हे कॅल्क्युलेशन पूर्ण x - 2 होईल. बरोबर आहे. ब्रॅकेट करू आपण म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. अपॉन ॲज इट इज. पहा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. बरोबर आहे. कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहायचं आहे. सिन्स x टेन्स टू 2 देअरफॉर x नॉट इक्वल टू 2 देअरफॉर x - 2 नॉट इक्वल टू 0. हे 2 या साईडला आणले तर मायनसमध्ये येतील आणि इकडे काय 2 इकडे गेल्यामुळे इथे 0 राहील. लिमिट काय मिळेल? हे कॅन्सल झालेलं आहे कारण एक्सची व्हॅल्यू जर 2 पुट केली 2 - 2 0 होत होते म्हणजे आपला डिनोमिनेटर 0 होत होता, तो आता 0 होत नाही कारण तो फॅक्टर आपण कॅन्सल केलेला आहे. लिमिट घेऊ. पहा इथे 1 राहील म्हणजे 1 अपॉन, पहा इथे 1 राहील, लिमिट घेऊ. एक्स ऐवजी 2 पुट करू. 1 प्लस स्क्वेअर रूटमध्ये 2 प्लस 2 बरोबर आहे आणि हे प्लस √3. टू प्लस 2 आणि प्लस 2. पहा हे कॅल्क्युलेशन 1 अपॉन हे 2 प्लस 2 4 होतील परंतु 4ला स्क्वेअर रूट आहे. बरोबर आहे म्हणजे 4चा स्क्वेअर रूट 2 होईल म्हणजे 1 प्लस 2 म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 3 येतील. हे पूर्ण कॅल्क्युलेशन स्क्वेअर रूटमध्ये 3. हे 4ला स्क्वेअर रूट म्हणजे 2 होतील, 2 प्लस 1 म्हणजे 3 परंतु स्क्वेअर रूट. बरोबर आहे आणि प्लस √3 आणि इंटू हे 2 प्लस 2 4 होतील परंतु 4ला स्क्वेअर रूट, 4चा स्क्वेअर रूट 2 म्हणजे 2 प्लस 2 म्हणजे हे काय होतील 4 होतील किंवा 2 प्लस 2. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन 2 होईल, 4 होतील, 4चा स्क्वेअर रूट 2 होईल प्लस 2 प्लस 2 म्हणजे आपण 4 लिहू. 2 प्लस 2 म्हणजे 4 म्हणजे इंटू 4 हे कॅल्क्युलेशन. बरोबर आहे. आता पहा पुढे येथे लिहितो. 1 टाइम्स प्लस 1 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स होतील, 2 टाइम्स √3 इक्वल टू 1 अपॉन 2 टाइम्स √3. बरोबर आहे. 2 टाइम्स √3 परंतु इंटू 4 आहे, इंटू 4 1 अपॉन 4 इंटू 2 हे 8 होतील आणि √3 1 अपॉन 8 √3. पहा हे येणार आहे लिमिट. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4. येथे स्क्वेअर रूट आहे, येथे स्क्वेअर रूट आहे, येथे मायनस साईन आहे म्हणजे अपोजिट साईनची पेअर घेऊन आपण मल्टिप्लाय करणार न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. येथे मायनस असल्यामुळे प्लस घेऊ आपण. पहा सोल्युशन इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0. पहा हे ॲज इट इज मायनस √a अपॉन y a प्लस y. मल्टिप्लाय करणार आपण, मायनस आहे तर प्लस साईन घेऊन, टर्म त्याच राहतील. a प्लस y मायनसऐवजी प्लस घेऊ अपॉन, पहा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण अपोजिट साईन घेऊन त्या पेअरने मल्टिप्लाय केलेलं आहे. पहा इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0. पहा हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, टर्म सेम आहेत, साईन अपोजिट आहेत. a मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तो फॉर्म्युला. बरोबर आहे. म्हणजे काय होईल रूटमध्ये ए प्लस वाय याचाही स्क्वेअर होईल मायनस रूटमध्ये ए याचाही स्क्वेअर होईल. पहा वरचा मल्टिप्लिकेशन आपण केलेला आहे, आता खालचा मल्टिप्लिकेशन वाय ए प्लस वाय. हा एक ब्रॅकेट होईल आणि हा एक ब्रॅकेट होईल. हा न्यूमरेटर, हा डिनोमिनेटर आणि हा डिनोमिनेटर दोघांचंही मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. पहा आता हे सॉल्व करू. इक्वल टू लिमिट y टेन्स टू 0. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे ए प्लस वाय
हे मायनस ए होईल अपॉन हे ॲज इट इज वाय ए प्लस वाय आणि ए प्लस वाय प्लस रूट ए. प्लस ए मायनस ए कॅन्सल होईल, प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल, फक्त वाय राहील. बरोबर आहे. इक्वल टू लिमिट वाय टेन्स टू 0, येथे फक्त वाय राहील आणि अपॉन वाय रूटमध्ये ए प्लस वाय आणि ए प्लस वाय प्लस रूट ए. हा वाय आणि हा वाय येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे हा वाय आणि हा वाय कॅन्सल होईल. वायची व्हॅल्यू 0कडे जात आहे, तो फॅक्टर आपण कॅन्सल केलेला आहे. आता लिमिट देऊ आपण. वाय कॅन्सल केल्यानंतर रिझन लिहा. सिन्स वाय टेन्स टू 0 देअरफॉर वाय नॉट इक्वल टू 0. आता लिमिट देऊ आपण. येथे काहीच नाही आहे न्यूमरेटरमध्ये, म्हणजे 1 आहे. इक्वल टू 1 अपॉन वायची व्हॅल्यू 0 पुट करायची, म्हणजे रूटमध्ये ए प्लस वाय, वाय म्हणजे 0 आणि येथे ए प्लस वाय म्हणजे ए प्लस 0 आणि प्लस ए इक्वल टू 1 अपॉन हे रूट ए होतील, हे रूट ए आणि रूट ए म्हणजे 2 टाइम्स रूट ए होतील. बरोबर आहे. हा रूट ए होईल आणि हा रूट ए होईल, दोघांचे ॲडिशन 2 टाइम्स रूट ए होतील. परंतु आता येथे रूट ए आणि रूट ए दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. 1 अपॉन हे 2 येथे लिहू आपण, म्हणजे काय होईल रूट एचा स्क्वेअर, रूट ए स्क्वेअर. कारण 2 टर्म सारखेच आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, त्यामुळे स्क्वेअर लिहिलेलं आहे आपण. परंतु स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतील, फक्त ए राहील, म्हणजे 1 अपॉन 2a. हे येणार आहे लिमिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे न्यूमरेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे आणि डिनोमिनेटरमध्ये पण स्क्वेअर रूट साईन आहे. अपोजिट पेअर घेणार आपण आणि मल्टिप्लाय करणार, म्हणजे दोनदा आपल्याला रॅशनलायझेशन करावं लागेल. इक्वल टू न्यूमरेटरची कॉन्जुगेट पेअर आणि डिनोमिनेटरची कॉन्जुगेट पेअर. पहा काय होईल. हे रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 9 मायनस रूटमध्ये 2x स्क्वेअर प्लस 9 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 3x स्क्वेअर प्लस 4 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4. आता न्यूमरेटर कॉन्जुगेट पेअर येथे मायनस आहे, प्लस घेऊ आपण, टर्म याच घेऊ आणि प्लस घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 9 मायनस असल्यामुळे प्लस घेऊ 2x स्क्वेअर प्लस 9 अपॉन सेम टर्म. न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला आपण कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इंटू. आता डिनोमिनेटर त्याची कॉन्जुगेट पेअर येथे मायनस आहे, प्लस घेऊ, टर्म याच घेऊ आणि प्लस साईन घेऊन आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करू, म्हणजे रूट 3x स्क्वेअर प्लस 4 मायनस ऐवजी प्लस घेऊ आपण आणि इथे आपण सेम टर्म. इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0. हा ब्रॅकेट, हा न्यूमरेटर, हा न्यूमरेटर म्हणजे हा ब्रॅकेट, हा न्यूमरेटर म्हणजे हा ब्रॅकेट, 2 टर्म आहेत. बरोबर आहे. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, फक्त इथे मायनस येथे प्लस, म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी त्या फॉर्ममध्ये आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस 9 त्याचाही स्क्वेअर होईल आणि मायनस 2x स्क्वेअर प्लस 9 त्याचाही स्क्वेअर होईल.
म्हणजे आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन केलेला आहे, राहिला हा मल्टिप्लिकेशन. ब्रॅकेटमध्ये 3x² + 4 + 2x² + 4. पहा, वरचा मल्टिप्लिकेशन आपण करून घेतला. आता खालचा मल्टिप्लिकेशन. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखेच आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत. मायनस आहे प्लस आहे, बरोबर आहे. म्हणजे a - b a + b, तर a² - b² म्हणजे हे काय होईल 3x² + 4 स्क्वेअर रूटमध्ये आहे त्याचाही स्क्वेअर होईल a² आणि -b² म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 2x² + 4 त्याचाही स्क्वेअर होईल. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट या दोघांचा मल्टिप्लिकेशन आपण a² - b² या फॉर्ममध्ये घेतलेला आहे. आता राहत आहे हे x² + 9 आणि प्लस 2x² + 9. पहा, सोपी प्रोसेस आहे, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावे लागते. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, म्हणजे x² + 9 राहील. येथे मायनस 2x² + 9 होईल, बरोबर आहे. आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज. पहा, येथे मोठा ब्रॅकेट करा आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज. पहा, ज्या फॅक्टरमुळे डिनोमिनेटर आपला 0 होत आहे तो फॅक्टर आपल्याला कॅन्सल करायचा आहे. नंतर लिमिट घ्यायचं. पहा, हे 3x² + 4 स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल कारण इथे स्क्वेअर आहे. आणि हे मायनस, पहा इथे 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करू 2x² + 4, बरोबर आहे. येथे मोठा ब्रॅकेट करू कारण पुढे मल्टिप्लिकेशन आहे. हा मल्टिप्लिकेशन x² + 9 + 2x² + 9, बरोबर आहे. पहा, हे कॅल्क्युलेशन करू आपण. = लिमिट x टेंड्स टू 0. पहा, हे कॅल्क्युलेशन करू आपण. पहा, एका स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन करू आपण. x² + 9 होतील. x² + 9 x² + 9 मायनसने मल्टिप्लाय करू -2x². मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे -9 होतील, बरोबर आहे. हे काय होतील +9 - 9 कॅन्सल होतील. x² आणि -2x² म्हणजे -x² राहतील. पहा, एवढं कॅल्क्युलेशन काय येईल -x², बरोबर आहे. इथे लिहू -x². स्टेप कमी होण्यासाठी डायरेक्ट लिहिलेलं आहे. आणि मल्टिप्लाय करायचा आहे हा ब्रॅकेट 3x² + 4 + 2x² + 4 आपण. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण. काय येईल रफमध्ये करू. 3x² + 4 3x² + 4 मायनसने मल्टिप्लाय करू -2x² होतील आणि हे -4 होतील. हे +4 -4 कॅन्सल होतील. 3x² आणि -2x² म्हणजे x². येथे येईल x². एवढं कॅल्क्युलेशन, या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन काय येईल x². आणि मल्टिप्लिकेशनमध्ये ह्या 2 टर्म x² + 9 + 2x² + 9, बरोबर आहे. पहा, हा x² आणि हा x² कॅन्सल होईल. आता येथे मायनस साईन राहील, फक्त मायनस राहतील, बरोबर आहे. आता लिमिट घेऊ आपण. स्क्वेअर आणि x² कॅन्सल होतील. कॅन्सल केलं की रिझन लिहायचं आहे. सिन्स x टेंड्स टू 0 देअरफॉर x² नॉट इक्वल टू 0. देअरफॉर x² नॉट इक्वल टू 0, बरोबर आहे. x² आपण कॅन्सल केलेला आहे, परंतु त्याची व्हॅल्यू 0 नाही आहे, म्हणून आपण कॅन्सल केलेलं आहे. आता xची व्हॅल्यू जर 0 पुट केली आपण तर डिनोमिनेटर 0 होत नाही, तर आपला डिनोमिनेटर 0 होत नाही. आता लिमिट घेऊ आपण. हा मायनस राहील, बरोबर आहे. इक्वल टू मायनस साईन असंच राहील. x² कॅन्सल झालेला आहे. आता x ऐवजी 0 पुट करू म्हणजे x ऐवजी 0 म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल. 0 + 4. x ऐवजी 0 पुट केला तर हे 0 होतील, परंतु +4 आपण
हे 0 होतील प्लस 9 म्हणजे रूटमध्ये 9 प्लस रूटमध्ये 9. पहा एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली आपण म्हणजे हे 0 होतील, हे पण 0 होतील, हे पण 0 होतील आणि हे पण 0 होतील. बरोबर आहे. फक्त 4 प्लस 4 रूटमध्ये 4 रूट 4 रूट 9 हे मायनस साईन. पहा 0 प्लस 4 म्हणजे 4 होतील, 4चं स्क्वेअर रूट 2 होईल प्लस या 4चं स्क्वेअर रूट 2 होईल, 9चं स्क्वेअर रूट 3 होईल आणि प्लस या 9चं स्क्वेअर रूट 3 होईल. हे मायनस 2 प्लस 2 4 होतील, 3 प्लस 3 6 होतील. पहा दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करू म्हणजे मायनस 2/3. 2ने डिवाईड करू हे 2 होतील आणि हे 3 होतील मायनस 2/3. हे मिळणार आहे लिमिट. पहा मित्रांनो एक्सरसाइज 7.3चा आपण दुसरा प्रश्न सॉल्व केलेला आहे. सर्व सब क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत आपण. राहिलेला तिसरा प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.